नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या MSCITच्या फायनल एक्झाममध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहे, ती परीक्षा कशा प्रकारे आपल्याला सोडवायची आहे, पासिंग पद्धत काय असणार आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला करूया आपल्या परीक्षेला सुरू. तर बघा, आपल्या परीक्षेची जे लेआउट असणार आहे ते अशा प्रकारे तुम्हाला तिथं शो होणार आहे. तर यामध्ये बघा 15 आपल्याला 60 मिनिटांचा इथं टायमिंग दिलेला आहे. तर 60 मिनिटाचा आपल्याला संपूर्ण पेपर सोडवायचा आहे. या ठिकाणी तुमचा फोटो असणार आहे, इथे तुमचं विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे, सीट नंबर असणार आहे. यामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या लेवलमध्ये आपली परीक्षा होणार आहे. लेवल 1 मध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकलचे प्रश्न असणार आहे. आता याच्यामध्ये एकूण प्रश्नांची संख्या किती असणार आहे? 50 असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क दिलेला आहे. प्रॅक्टिकल आणि ऑब्जेक्टिव्हला प्रत्येक प्रश्नाला 1-1 मार्क इथे दिलेला आहे. तर यामध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला 15 प्रश्न विचारले जातात. ऑब्जेक्टिव्हचे 15 प्रश्न विचारले जातात. तर 15 पैकी आपल्याला कमीत कमी या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी 6 मार्काची आवश्यकता आहे मित्रांनो. 6 पेक्षा कमी असू नये, 6 पेक्षा जास्त असले तर चालेल, ठीक आहे. तेव्हा तुम्ही ही एक्झाम पास होऊ शकता. त्यानंतर प्रॅक्टिकलमध्ये 35 प्रश्न विचारले जातात. तर प्रॅक्टिकलचे 35 पैकी आपल्याला कमीत कमी प्रश्न 14 करेक्ट येणं आवश्यक आहे मित्रांनो. तेव्हाच आपण फायनल एक्झाम पास होऊ शकतो. म्हणजेच आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये 6 आणि प्रॅक्टिकलचे 35 पैकी 14, म्हणजेच आपण 20 मार्कात सुद्धा फायनल एक्झाम पास होऊ शकतो. तरी फायनल एक्झाम आपली 50च मार्काची होणार आहे आणि तुम्हाला जे सर्टिफिकेट मिळणार आहे ते 100 मार्काचं असणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला इराचे 50 मार्क ॲड होणार आहे. तर दोन्ही मिळून तुम्हाला 100 मार्काचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी मिळणार आहे. तर यामध्ये बघा, लेवल 1 मध्ये ऑब्जेक्टिव्हचे 6 प्रश्न आहे आणि प्रॅक्टिकलचे 14 प्रश्न असतात. त्याचप्रमाणे लेवल 2 मध्ये सुद्धा ऑब्जेक्टिव्हचे 6 आहे आणि प्रॅक्टिकलचे 14 आहे. आणि लेवल 3 मध्ये कठीण प्रकारचे प्रश्न विचारले जातात. यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 3 आणि प्रॅक्टिकलचे 7 प्रश्न दिलेले आहे. एकूण आपल्याला 50 प्रश्न सोडवायचे आहे. तर तुम्ही कोणताही प्रश्न कधीही सोडवू शकता. तर चॅनलवर जर नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवर येणार आहेत. तर हा आपला सराव 1 हा पेपर होणार आहे. म्हणजे सराव पहिला पेपर आपला हा होणार आहे, सराव पेपर, ठीक आहे. तर याच्यातून बघा, आपल्याला तुम्ही याच्यामधलं कोणताही प्रश्न कधीही सोडवला तरी चालेल, परंतु मी आज सर्व पहिले प्रॅक्टिकलचे प्रश्न सोडवून घेणार आहोत आणि नंतर सगळ्यात शेवटी मी प्रॅक्टिकलचे प्रश्न सोडवणार आहोत. तुम्हाला जे येत असेल तो प्रश्न पहिले तुम्ही सोडवू शकता. तर पहिले प्रॅक्टिकलचे प्रश्न सोडून घेणार आहोत लेवल 1 मधले. तर प्रॅक्टिकलचा नेहमीच पहिला प्रश्न हा MS विंडोजचा इथं विचारले जाते. बघा, या आयकॉनमध्ये MS विंडोजचं ऑप्शन इथं दिलेलं आहे. तर याच्यातून आपल्याला या ग्रीन बटनावर क्लिक करून आपल्याला तो प्रश्न स्टार्ट करायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे तो प्रश्न स्टार्ट झालेला आहे. आता यामध्ये बघा काय विचारलेलं आहे पहा. सपोर्ट फोल्डरमधून साईज फाईल सपोर्टमधल्या होममधल्या सब फोल्डरमध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे, सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जायचं आहे. डबल क्लिक करून, डबल क्लिक करा पटकन, किंवा राईट क्लिक करून ओपन सुद्धा तुम्ही करू शकता ओपन करण्यासाठी, ठीक आहे. तर आपण सपोर्टमध्ये आलेला आहोत. यामध्ये बघा आपल्याला कोणती फाईलला कॉपी करायचं आहे? साईज फाईलला. तर बघा, या ठिकाणी साईज फाईल इथं दिलेली आहे. एकच सिंगल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केलं तर ती ओपन होईल. डबल क्लिक करायचं नाही, सिंगल एक क्लिक करा. त्यानंतर काय करा म्हणते? कॉपी करा म्हणते. तर याच्यातून राईट क्लिक करा, त्या फाईलवर जी कॉपी फाईल करायची आहे त्या फाईलवर राईट क्लिक करा. नंतर याच्यातून तिला या कॉपी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर बघा, ही फाईल आता आपली कॉपी झालेली आहे. आता कोणत्या ठिकाणी न्यायचं आहे? सपोर्टमधल्या होममध्ये. तर ऑलरेडी आपण सपोर्टमध्येच आहोत. यामध्ये होममध्ये जायचं आहे डबल क्लिक करून आणि ज्यातनी कुठेही राईट क्लिक करा आणि त्या ठिकाणी तो प्रश्न म्हणजे ती फाईल आपल्याला पेस्ट करायची आहे. अशा प्रकारे ती फाईल पेस्ट केली आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आता इथं तुम्हाला चूक किंवा बरोबर हे ऑप्शन तुम्हाला सगळ्यात शेवटीच मिळणार आहे. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला मार्क्स मिळणार आहे, किती तुम्हाला मार्क्स मिळालेले आहे. आपला पहिला प्रश्न झालेला आहे. त्यानंतर इथून बघा, इथे क्वेश्चन्स 2 दिलेला आहे. तर इथून स्टार्ट करा. आता हा आपला दुसरा प्रश्न होणार आहे. काय म्हटलेलं आहे? सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधून इंट्रोडक्शन फाईल कॉपी करा आणि स्टुडंट आयडीने असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. आता ज्या लोकेशनमधून सांगितलेलं आहे पहिले त्या लोकेशनवर आपल्याला जायचं आहे. बघा, सपोर्ट, होम आणि इंडेक्स. सपोर्टमध्ये जा, डबल क्लिक करून, त्यानंतर होममध्ये जा, डबल क्लिक करून,
त्यानंतर इंडेक्समध्ये जा, डबल क्लिक करून. आता इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला इंट्रोडक्शन फाईल इथं दिलेली आहे. तर इंट्रोडक्शन फाईलला सिलेक्शन करा. का म्हणता इंट्रोडक्शन फाईल कॉपी करा आणि स्टुडंट आय डी असलेल्या फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. आता या फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून तिला कॉपी करून घ्यायची आहे. तर बघा इथून कॉपी करा. आता कुठं न्यायचं आहे? स्टुडंट आय डी असलेल्या फोल्डरमध्ये. आता स्टुडंट आय डी म्हणजे जे सुरुवातीचं फोल्डर आहे, सुरुवातीचं एकदम बॅक घेऊन जा. इथून जे सुरुवातीचं फोल्डर आहे त्याच्या खाली कुठेही राईट क्लिक करा आणि त्या ठिकाणी पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे. ठीक आहे, पेस्ट केलं आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर इथून नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे, म्हणजे तिसरा प्रश्न लावायचा आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे बघा, इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली pic4 ही फाईल picture4 या नावाने रिनेम करा. आता तुम्हाला कोणताही रिनेमचा जर प्रश्न जर आला तर कशा प्रकारे सोडवायचा ते पाहून घ्या. ज्या फाईलला सांगितलेलं आहे किंवा पहिले लोकेशनवर जायचं आहे, कुठं म्हटलेलं आहे? इमेज फोल्डरमध्ये. इमेज फोल्डरमध्ये जायचं आहे, डबल क्लिक करून pic4 या फाईलवर सिलेक्शन करा. रिनेम करायचा म्हणजे नवीन नाव द्यायचं. नवीन नाव देण्यासाठी त्या फाईलवर राईट क्लिक करा. राईट क्लिक केलं, इथे रिनेमचा ऑप्शन इथं दिलेला आहे. तर रिनेमवर इथे क्लिक करा. आता कोणतं नाव सांगितलेलं आहे ते नाव त्यामध्ये जसं आहे तसंच टाईप करायचं आहे. picture4 सांगितलेलं आहे, picture4 टाका. त्यानंतर .jpg द्यायची गरज नाही आहे. .jpg म्हणजे एक्सटेन्शन द्यायची गरज नाही, फक्त नाव टाईप करायचं आहे. बाहेर क्लिक करा, बस एवढंच करायचं आहे. .jpg वगैरे काय असेल ते आपल्याला द्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, बाहेर क्लिक करा सरळ आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचे टेक्स्ट अलाइनमेंट सेंटर करा म्हणत आहे. आता 2 नंबरच्या वाक्याचं टेक्स्टचं अलाइनमेंट कोणतं करायचं? सेंटर करायचं. आता 2 नंबरच्याच वाक्याला सिलेक्शन करा. त्यानंतर इथे पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये इथं सेंटर अलाइनमेंट इथं दिलेलं आहे, तर याच्यावर आपल्याला क्लिक करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा इथून. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये जेथे कॉस्ट शब्द आहे तेथे रेट हा शब्द सर्व डॉक्युमेंटमध्ये रिप्लेस करा म्हटलेलं आहे. आता रिप्लेसचे प्रश्न आपल्याला नेहमीच विचारले जातात. रिप्लेसचे प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे बघा. तर यासाठी काय करायचं? पहिले तर सर्व डॉक्युमेंटमधून म्हणत आहे ना, तर एडिटिंगच्या ग्रुपमध्ये जा, सिलेक्टमध्ये जायचं आहे, सिलेक्शन ऑल करून घ्या, म्हणजे सर्व सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सर्व सिलेक्शन केलेलं आहे. त्यानंतर इथे रिप्लेस हा ऑप्शन घ्यायचा आहे. रिप्लेसवर क्लिक करा. आता रिप्लेसवर क्लिक केल्यानंतर फाइंड आउटमध्ये आपल्याला कोणता शब्द टाकायचा आहे? कॉस्ट. तर जसा शब्द इथे दिलेला आहे तसा शब्द या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. कॉस्ट शब्द टाकला, त्याखाली आपल्याला रेट हा शब्द त्या डॉक्युमेंटमध्ये रिप्लेस करायचा आहे. तर रिप्लेस विथमध्ये जा या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला रेट हा शब्द इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? रिप्लेस ऑल करायचं आहे, कारण संपूर्ण डॉक्युमेंटमधून म्हणत आहे म्हणून ते रिप्लेस ऑलच्या बटनावर इथे क्लिक करा. सर्व रिप्लेसमेंट झालेला आहे म्हणत आहे, तर किती शब्द आपले रिप्लेसमेंट झालेला आहे म्हणत आहे? तर 5. येस बटनावर क्लिक करा. ऑल डन म्हटलेलं आहे, ओके करा. त्यानंतर या डाव्या बॉक्सला इथून क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आपलं. त्यानंतर पहा, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याचा बोल्ड इटालिक वाक्याला म्हणजे तिसऱ्या वाक्याला बोल्ड इटालिक आणि फॉन्ट साईज 24 करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता कोणत्या वाक्याला म्हणत आहे? तिसऱ्या वाक्याला. तर तिसऱ्याच वाक्याला इथून सिलेक्शन करायचं आहे. आता तिसऱ्या वाक्याला सिलेक्शन केलं, इथून बोल्ड करून घ्या. पहिले बोल्ड करा, इटालिक करायचं आहे आणि त्यानंतर फॉन्टची साईज किती सांगितलेली आहे? 24. तर साईजमध्ये जा या ठिकाणी आणि यातनी 24 साईज यातून घ्यायची आहे, घेतलेली आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. B3 सेलचा फॉन्ट साईज बदलून तो 16 करून तो इटालिक करा, तसेच त्याचा फॉन्ट रंग बदलून ब्लू करा म्हटलेला आहे. तर आपल्याला जेवढे स्टेप्स सांगितलेले आहे तेवढे अप्लाय करायचे आहे. तर B3 सेलचा सांगितलेला आहे, तर कॉलमचा B घ्या आणि रोचा इकडून 3 घ्यायचा आहे. तर B3 मध्ये क्लिक करा. B3 मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला साईज किती सांगितलेला आहे? 16, म्हणजे जो साईज सांगितलेला असेल तो ते साईज आपल्याला यामधून घ्यायचा आहे. 16 साईज घेतला, त्यानंतर त्याला इटॅलिक करा म्हणत आहे, तर याच्यातून त्याला इटॅलिक करा अशा प्रकारे. त्यानंतर फॉन्टचा रंग कोणता करा म्हणत आहे? ब्लू. तर फॉन्ट कलरमध्ये जा आणि यातून आपल्याला ब्लू कलर घ्यायचा आहे अशा प्रकारे. बघा, जेवढे सांगितले मी तेवढे स्टेप्स केलेले आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करायचं आहे. दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये नवीन वर्कशीट समाविष्ट करा आणि नवीन शीटचे लेफ्ट मार्जिन 1 इंच असे बदला म्हणत आहे. आता दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये नवीन वर्कशीट समाविष्ट करा म्हणत आहे. तर नवीन वर्कशीट घेण्यासाठी आपल्याला या न्यू शीटवर म्हणजे या प्लसच्या बटनावर एक सिंगल क्लिक करायचं आहे. तर प्लसच्या बटनावर एक सिंगल क्लिक केलं का एक नवीन शीट आपली इथं क्रिएट झालेली आहे. त्यानंतर नवीन शीटचे लेफ्ट मार्जिन आपल्याला 1 इंच करा म्हणत आहे.
तर शीटचे आपल्याला मार्जिन चेंज करायचे आहे, तर शीट 1ला सिलेक्शन करा. पेज लेआउटमध्ये जायचं आहे. पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये इथं मार्जिनमध्ये जा. कस्टम मार्जिनमध्ये जायचं आहे आणि याच्यातनी लेफ्ट मार्जिन शोधायचे आहे. तर लेफ्ट मार्जिन जे असेल त्याला काढून टाका इथून आणि त्यानंतर 1 टाईप करा आणि आय आणि एन टाईप करायचा इंचसाठी. 1 इंच याच्यातनी टाईप केलेलं आहे आपण अशा प्रकारे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या ॲप्लिकेशनमध्ये एक नवीन रिकामी प्रेझेंटेशन फाईल तयार करा म्हणत आहे. आता आपल्याला दिलेल्या ॲप्लिकेशनमध्ये एक नवीन रिकामी प्रेझेंटेशन फाईल कशाप्रकारे तयार करायची बघा. त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे. न्यू या ऑप्शन्सवर क्लिक करा. ब्लँक प्रेझेंटेशनवर इथे क्लिक करायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे एक ब्लँक आपलं प्रेझेंटेशन इथं तयार झालेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा म्हणत आहे. आता सर्वात शेवटी आपल्याला काय करायचं आहे, ब्लँक नावाची स्लाईड याच्यात इन्सर्ट करायची आहे. सगळ्यात शेवटी या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर न्यू स्लाईडमध्ये जा आणि यातून ब्लँक स्लाईडवर क्लिक करायचं आहे. तर एक नवीन ब्लँक स्लाईड घ्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा म्हणत आहे. तर दुसऱ्या स्लाईडमध्ये जा. इन्सर्टमध्ये जायचं आहे. टेक्स्टच्या ग्रुपमध्ये जाऊन इथून टेक्स्ट बॉक्स घ्या आणि ज्याने ड्रॅग करून तो काढायचा आहे. पुन्हा क्लिक करा. इन्सर्टमध्ये जा. टेक्स्ट बॉक्समध्ये जायचं आहे आणि त्यांनी ड्रॅग करून तो काढायचा आहे. ठीक आहे. टेक्स्ट बॉक्स इथे काढलेला आपण. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये शब्द टाईप करा म्हणते. कोणतं सांगितलेलं डॉक्युमेंट, तर यातनी आपल्याला शब्द टाईप करून घ्यायचा आहे. जो सांगितला असेल तोच शब्द त्यामध्ये टाईप करा. त्यानंतर काय म्हटलेलं आहे बघा, या टेक्स्टचा साईज आपल्याला 48 करायचा आहे. तर साईज चेंज करण्यासाठी पहिले तर त्या शब्दाला सिलेक्शन करून घ्या इथून अशा प्रकारे. साईजमध्ये जा आणि यातून 48 सांगितलेलं आहे, तर जे सांगितलं तेच घ्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट चालू करायचं आहे इथून. MS आउटलुकमध्ये होम रिन्युएशन सब्जेक्ट 10 ऑगस्ट 2014 स्टार्ट डेट आणि 15 ऑक्टोबर 2014 ड्यू डेटसाठी टास्क तयार करा म्हणत आहे. तर तुम्हाला MSCITच्या एक्झाममध्ये टास्कचे सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर टास्कमध्ये जाण्यासाठी बघा आपल्याला न्यू आयटमवर जा. टास्कवर क्लिक करायचं आहे. टास्कवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला इथे एक विंडो आलेली आहे टास्कची. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी आपलं काय इथं टास्कची विंडो इथं आलेली आहे. आता यामध्ये जे जे सांगितलेलं आहे ते आपण त्यामध्ये फिलअप करणार आहोत. जसं यातनी सब्जेक्ट दिलेला आहे होम रिन्युएशन, तर सब्जेक्टला कॉपी करा Ctrl+C न. सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे. सब्जेक्ट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला स्टार्ट डेट इथं दिलेला आहे. तर जी स्टार्ट डेट दिलेली असेल ती डेट इथं कॉपी करा आणि स्टार्ट डेटमध्ये याच्यातनी आपल्याला ती कॉपी पेस्ट करून टाकायची आहे किंवा याच्यातून घेतली तरी चालेल. बघा याच्यातून तुम्ही कोणती डेट घेऊ शकता. आजची घ्यायची असेल तर तिथं टुडेवर क्लिक करा. जसं मी हा व्हिडिओ 1 तारखेला बनवत आहोत, तर याच्यातून आपण आजची डेटसुद्धा घेऊ शकतो. तर मी याच्यातनी 10 ऑगस्ट 2014ची डेट घेतलेली आहे. त्यानंतर ड्यू डेट्ससुद्धा याच्यातनी दिलेली आहे. तर ड्यू डेट किती आहे, 15 ऑक्टोबर 2014. तर 15 ऑक्टोबरला सिलेक्शन करा आणि ड्यू डेटमध्ये तिला टाकायचं आहे. ड्यू डेट सिलेक्शन करा आणि तिच्यातनी टाकायचं आहे. त्यानंतर दोन्ही डेट टाकलेले आपण. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, बस एवढं सांगितलेलं आहे. त्यानंतर आपलं उत्तर इथे पहिले याच्यातनी सेव्ह क्लोज करावं लागेल तुम्हाला आणि नंतर इथे आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट इथून लावायचं आहे. MS आउटलुकमध्ये इन प्रोग्रेस स्टेटस टास्क ड्रॉइंग रूम रेनोव्हेशन सब्जेक्ट आणि 25% कंप्लिशन सोबत तयार करा म्हटलेलं आहे. आपल्याला काय बनवायचं आहे, टास्क बनवायचा आहे. तर टास्क बनवण्यासाठी न्यू आयटमवर जा. टास्कवर जायचं आहे. टास्कवर गेल्यानंतर बघा आपल्याला यातनी आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे. तर जो सब्जेक्ट दिलेला असेल किंवा आपल्याला जे जे याच्यातून सुरुवातीला दिलेलं आहे ते टाकायचं आहे. जसं यातनी स्टेटस दिलेला आहे तर स्टेटसमध्ये जा आणि इन प्रोग्रेस नावाचं याच्यातून स्टेटस घ्यायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला सुद्धा कॉपी करा Ctrl+C न आणि सब्जेक्टमध्ये आपण सब्जेक्ट टाकायचा आहे. सब्जेक्ट झाला टाकून त्यानंतर 25% कंप्लेशन सोबत तयार करा म्हणत आहे. तर कंप्लीटमध्ये जा आणि यातनी 25% यातनी टाकायचं अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोजवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्या पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या ब्राउझरमध्ये www.google.com वर क्रिकेट सर्च करा म्हणत आहे. तर आपल्याला अशा प्रकारे सांगितलेलं आहे. तर google.com वर क्रिकेट सर्च करण्यासाठी बघा आपला याचं उत्तर पहिलंच असणार आहे. व्यवस्थित पाहून घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट
दिलेल्या ब्राउझरमध्ये www.google.com वर डिजिटल कॅमेरा सर्च करा म्हणत आहे. तर याचं सुद्धा उत्तर आपलं पहिलंच असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपल्या लेव्हल 1 मधले प्रॅक्टिकलचे प्रश्न सोडवणं झालेले आहे. आता त्यानंतर आपल्याला लेव्हल 2 मध्ये प्रश्न सोडवायचे आहेत. तर लेव्हल 2 मध्ये थोडेसे मीडियम प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर लेव्हल 2 मधला हा पहिला प्रश्न स्टार्ट करा. तो MS विंडोजचाच असणार आहे. काय म्हटलेलं आहे बघा, तोपर्यंत चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ या चॅनलवर येत असतात MSCIT रिलेटेड. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर बघा, सपोर्ट फोल्डरमध्ये ट्री फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करा म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमधील म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, ट्री फाईलला इथून सिलेक्शन करा, त्याचे ॲट्रिब्यूट आपल्याला रीड ओनली करा म्हणत आहे. तर राईट क्लिक करा, राईट क्लिक केलं त्यानंतर प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे ॲट्रिब्यूटमध्ये जा आणि कोणतं करायचं, रीड ओनली. तर यातून आपल्याला रीड ओनलीवर क्लिक करा, त्यानंतर अप्लाय करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, इमेज फोल्डरमधून सर्व JPG फाईल इमेजमधल्या बिटमॅप येथे कॉपी करा म्हणत आहे. तर इमेज फोल्डरमधून म्हणत आहे, तर इमेज फोल्डरमध्ये जा. त्यानंतर सर्व JPG फाईल आपल्याला कॉपी करायच्या. तर JPG फाईल कशा आहे शोधायच्या बघा. JPG फाईल शोधण्यासाठी बघा त्याच्यावर आपल्याला कर्सर फक्त ठेवायचा आहे. तर इथं आयटम टाईप आपल्याला दाखवत आहे. तर यातला आयटम टाईप शोधायचा आहे. आपल्याला फक्त .jpgच्याच फाईल कॉपी करायच्या आहेत. तर पहिली नाही आहे, .bmp आहे. दुसरी पाहून घ्या, JPG आहे. तिसरी BMP आहे. तर आपल्याला एकच याच्यातनी फाईल दिलेली आहे JPGची. तर तिला सिलेक्शन करा. सिलेक्शन केलं, राईट क्लिक करा आणि ज्यातून तिला कॉपी करून घ्यायचं आहे. तर बघा त्या फाईलला कॉपी केलं, इथून कुठे न्यायचं आहे, इमेजमधल्या बिटमॅप येते. ऑलरेडी आपण इमेज फोल्डरमध्येच आहो. यामध्ये बिटमॅपमध्ये जा आणि राईट क्लिक करून त्या ठिकाणी ते पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, बास्केट फोल्डरमधून फ्रुट्समध्ये मून फाईल मूव्ह करा म्हणत आहे. तर बास्केट फोल्डरमधून म्हणत आहे, तर बास्केट फोल्डरमध्ये जायचं आहे. मून फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करा, राईट क्लिक केलं त्यानंतर याच्यातून तिला कट करून घ्यायचं आहे. तर याच्यातून तिला कट करा आणि कुठे न्यायचं आहे, फ्रूटमध्ये. तर फ्रूटसाठी आपल्याला एक स्टेप इथून बॅकवर जायचं आहे. इथं फ्रुट्स फोल्डर इथं दिलेला आहे, त्याला डबल क्लिक करून ओपन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी पेस्ट करा अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेक्स्ट 3 कॉलममध्ये स्प्लिट करा म्हणत आहे आणि कॉलमच्या मध्ये 0.6 इंच इतकी जागा मोकळी सोडा म्हटलेलं आहे. आता त्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तर इथे कुठे एक सिंगल क्लिक करा, सिलेक्टमध्ये जायचं आहे, सिलेक्शन ऑल करून घ्या, संपूर्ण सिलेक्शन करून घ्यायचं आहे. संपूर्ण सिलेक्शन केलं त्यानंतर आपल्याला लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. तर लेआउट या टॅबमध्ये जा. लेआउटमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, त्यानंतर आपल्याला याच्यातनी कॉलम्समध्ये जायचं आहे. तर कॉलम्समध्ये जा, कॉलममध्ये गेल्यानंतर मोर कॉलम्समध्ये जा. मोर कॉलम्समध्ये गेल्यानंतर आपल्याला किती कॉलम्स करायचे आहेत, 3. तर इथे नंबर ऑफ कॉलमची संख्या दिलेली आहे. तर याच्यातनी आपल्याला 3 करायचं आहे. तर यातून आपल्याला 3 करा. त्यानंतर आपल्याला लाईन स्पेसिंग किती सांगितलेलं आहे, 0.6. तर आपल्याला स्पेसिंगमध्ये जा आणि याच्यातनी 0.6 इंच इथं ऑलरेडी इथं आलेलंच आहे. याच्यातून तुम्ही स्क्रोल डाऊन अप करून याच्यातून सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, अशा प्रकारे आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर इथून आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. तर इथून क्लिक करा. त्यानंतर बघा दिलेल्या वर डॉक्युमेंटमध्ये 3 रोज आणि 3 कॉलम असलेलं टेबल इन्सर्ट करा म्हणते आणि संपूर्ण टेबलच्या बॅकग्राऊंडचा रंग ऑरेंज करा म्हणत आहे. तर आपल्याला पहिले तर 3x3चा एक टेबल घ्यायचा आहे. तर टेबल घेण्यासाठी इन्सर्ट टॅबवर जा, टेबल या ऑप्शन्सवर क्लिक करा, इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं आहे. तर नंबर ऑफ कॉलमच्या जागी आपल्याला 3 टाकायचे आहे, नंबर ऑफ रोच्या जागी सुद्धा 3 टाका. 3 टाकलेला आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता या ठिकाणी 3x3चा टेबल इथं क्रिएट झालेला आहे. आता टेबल तर क्रिएट झालेला आहे. त्यानंतर या टेबलचा बॅकग्राऊंड कलर व्हाईट दिलेला आहे. तर आपल्याला कोणता करायचा आहे, ऑरेंज करायचा आहे. तर यासाठी बघा या 4 ॲरोवर इथं क्लिक करा, म्हणजे संपूर्ण आपला टेबल सिलेक्शन होईल. आता संपूर्ण टेबल सिलेक्शन झाला. आता बॅकग्राऊंड कलर आपल्याला कोणता करायचा, ऑरेंज. तर त्यासाठी आपल्याला इथे डिझाईन टॅबमध्ये जाऊन आपल्याला शेडिंग हा ऑप्शन घ्यायचा आहे. तर शेडिंगवर क्लिक करा आणि जो कलर सांगितला असेल तोच कलर यातून आपल्याला घ्यायचा आहे. तर जसा इथे ऑरेंज सांगितलेला आहे तर ऑरेंज घेतला मी. बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दिलेला मजकूर 1 कॉलम आणि 10 रोज असलेल्या एका टेबलमध्ये कन्वर्ट करा म्हटलेला आहे. तर 1 कॉलम आणि 10 रोजमध्ये असलेल्या एका टेबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे.
पाहू शकता या ठिकाणी एक लिस्ट दिलेली आहे. तर या लिस्टला आपल्याला टेबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर काय करायचं, संपूर्ण याला सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. सर्व टेबलला आपल्याला या लिस्टला मी सिलेक्शन करून घेतलेलं आहे. त्यानंतर इन्सर्ट टॅबवर जा, टेबलवर जायचं आहे. त्यानंतर कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल या ऑप्शनवर आपल्याला 3 नंबरच्या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. जसं क्लिक केलं इथे एक डायलॉग बॉक्स आलेला आहे. यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे नाही. ओके बटनावर डायरेक्ट क्लिक करा. टेबलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे आपलं ती लिस्ट आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये चार्ट 1 ही शीट ओपन करा आणि स्टाईल 7 ही चार्ट स्टाईल अप्लाय करा म्हणत आहे. आता चार्ट 1 मध्ये जायचं आहे. चार्ट 1 मध्ये पहिले क्लिक करा. चार्टला सिलेक्शन करायचं आहे. चार्टला क्लिक केलं त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये जा आणि 7 नंबरची स्टाईल आपल्याला घ्यायची आहे. तर 7 नंबरची स्टाईल या ठिकाणी इथं दिलेली आहे. तर 7 नंबरची स्टाईल घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा कमीत कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असलेला विभाग शोधा आणि तो विभाग त्याचा टेक्स्ट कलर बदलून ब्लू करा म्हणत आहे. आता कमीत कमी विद्यार्थी उत्तीर्ण झालेला म्हणत आहे. तर कमीत कमी विद्यार्थी कोणत्या याच्यातनी उत्तीर्ण झालेला आहे बघा. तर याच्यामध्ये बघा मुंबई विभाग आहे. तर मुंबई विभागाला इथं सिलेक्शन करायचं आहे आणि शब्दाचा कलर ब्लू करा म्हणत आहे. तर टेक्स्ट कलरमध्ये जा आणि यातून ब्लू कलर त्याला द्यायचा आहे. दिलेला आहे. बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये झूम बदलून पेज फिट करा म्हणत आहेत. तर पेज फिट करण्यासाठी 100वरही पेज आपलं फिट होऊ शकते. तर पेज फिट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, व्ह्यू टॅबवर जायचं आहे. झूम या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला 100वर क्लिक करायचं आहे. 100वर क्लिक केलं किंवा फिट टू विंडोजवर जरी क्लिक केलं तरीही चालते. इथूनही क्लिक केलं तर चालते किंवा 100वर क्लिक केलं तरी चालते. कुठूनही क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाईडमधून स्लाईड क्रमांक काढून टाका. आता प्रत्येक स्लाईडमध्ये आपल्याला याच्यातनी स्लाईड क्रमांक याच्यातनी दिलेले आहे. आता ते स्लाईड क्रमांक काढून टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं पाहू शकता. आता स्लाईड क्रमांक काढण्यासाठी कोणत्या एका स्लाईडला सिलेक्शन करा. सिलेक्शन केल्यानंतर सिलेक्ट ऑलवर क्लिक करा. म्हणजे संपूर्ण स्लाईड आपल्याला सिलेक्शन करून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला इन्सर्ट टॅबवर जावं लागेल. त्यानंतर आपल्या इन्सर्ट टॅबवर गेल्यानंतर आपल्याला याच्यातनी स्लाईड नंबर या ठिकाणी दिलेला आहे पाहू शकता. इथूनही तुम्ही जाऊ शकता किंवा हेडर आणि फुटरमधूनही जाऊ शकता. कुठूनही गेलं तरी त्याच ठिकाणी येणार आहोत. तर स्लाईड क्रमांक काढायचा आहे. तर स्लाईड नंबरवर इथं राईट क्लिक आहे ना, तर हे काढून टाकायचे आहे. राईट क्लिक काढून टाका. त्यानंतर अप्लाय टू ऑलवर क्लिक करायचं आहे. संपूर्ण याच्या स्लाईडचे नंबर आपले रिमूव्ह झालेला आहे पाहू शकता. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये लाईन स्टार्ट विथ ॲरो इन्सर्ट करा म्हणत आहे. पहिल्या स्लाईडमध्ये सांगितलेलं आहे. तर पहिल्या स्लाईडमध्ये जा. त्यानंतर इन्सर्टमध्ये जायचं आहे. शेपमध्ये जा. शेपमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे, लाईन सांगितलेले आहेत. आता लाईन सांगितलेलं आहे तर आपल्याला या लाईनच्याच ग्रुपमध्ये शोधायचं आहे. लाईन स्टार्ट विथ ॲरो म्हटलेलं आहे. तर लाईन स्टार्ट पाहू शकता. सेकंड नंबरचा ऑप्शन्स आहे. चेक करून घ्यायचं आहे. लाईन स्टार्ट विथ ॲरो. तीन नंबरच्या ऑप्शन्सवर इथे क्लिक करा. ड्रॅग करून तो काढायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. त्यानंतर बघा खालील माहिती अनुसार नवीन एक कॉन्टॅक्ट तयार करा म्हणत आहे. तर नाव दिलेलं आहे, कंपनीचं नाव आहे, जॉब टायटल आहे, फोन नंबर आहे आणि मोबाईल नंबर दिलेला आहे. या सर्वांचा वापर करून आपल्याला एक कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर कॉन्टॅक्ट बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जा. कॉन्टॅक्टवर क्लिक करायचं आहे. कॉन्टॅक्टवर क्लिक केलं त्यानंतर इथं नाव दिलेलं आहे. तर नाव कॉपी करून घ्या Ctrl+C नं. फुलनेमच्या जागी फुलनेम टाका. त्यानंतर आपल्याला कंपनीचं नाव दिलेलं आहे. तर कंपनीचं नावसुद्धा कॉपी करा Ctrl+C नं. कंपनीच्या पुढं आपल्याला कंपनीचं नाव टाका. त्यानंतर जॉब टायटल दिलेलं आहे. तर जॉब टायटल जे दिलं असेल ते कॉपी करा आणि जॉब टायटलच्या पुढं आपल्याला जॉब टायटल टाकायचं आहे. त्यानंतर होम नंबर दिलेला आहे. तर होम नंबरला सुद्धा कॉपी करा आणि होमच्या पुढं आपल्याला होम नंबर टाकायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर मोबाईल नंबर दिलेला आहे. तर मोबाईल नंबरला सुद्धा कॉपी करा आणि मोबाईलच्या पुढं आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट.
दिलेल्या ब्राउझरमध्ये फेवरेट लिस्टमधून मॅप लिंक ओपन करा म्हणत आहे. तर आपल्याला दिलेल्या ब्राउझरमध्ये मॅप लिंक ओपन करायची आहे. तर मॅप लिंक ओपन करण्यासाठी काय करावं लागेल तर ते पहा. तर याचं उत्तर पहिलेच असणार आहे. त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या ब्राउझरमध्ये फेवरेट लिस्टमधून ऑनलाईन बुक लिंक ओपन करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे याचं सुद्धा उत्तर पहिलेच आहे. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 3 सोडवायचं आहे. तर लेवल 3 मध्ये जा. सपोर्ट फोल्डरमध्ये MKCL या नावाने एक नवीन फोल्डर तयार करा म्हटलेलं आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये म्हणत आहे, तर इथून स्टार्ट करा पहिले. आता सपोर्ट फोल्डरमध्ये जा. इथं ब्लँक दिलेलं आहे संपूर्ण. आता एक नवीन फोल्डर क्रिएट करण्यासाठी काय करायचं आहे, राईट क्लिक करा कुठेही या खाली जागेवर. न्यू या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि ज्यातून आपल्याला फोल्डरवर क्लिक करायचं आहे. आता या फोल्डरवर क्लिक केल्यानंतर इथे फोल्डर रिनेम करण्यासाठी आलेला आहे. जे नाव असेल ते काढून टाका आणि त्याला नवीन नाव द्यायचं आहे MKCL. अशा प्रकारे एक नवीन नाव द्या. बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये नेम सेल नंतर एक प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल समाविष्ट करा म्हणत आहे. नेम सेलच्या नंतर म्हणत आहे. तर नेम सेलच्या नंतर या ठिकाणी तर क्लिक करा. प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल जर म्हटलं तर डायरेक्ट आपल्याला डेव्हलपर टॅबमध्ये जायचं आहे. डेव्हलपर टॅबमध्ये जा. डेव्हलपर टॅब इथे शो जर होत नसेल तर फाईलमध्ये जाऊन तुम्ही ऑप्शनमध्ये जाऊन तो घेऊ शकता किंवा आणू शकता, किंवा तुम्ही डायरेक्ट सेंटरमध्ये जे कोणी असेल ना त्यांना तुम्ही सांगून ते आणू शकता. तर डेव्हलपर टॅबमध्ये जा. डेव्हलपर टॅबमध्ये गेल्यानंतर प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल इथं दिलेला आहे. तर याच्यातनी आपल्याला बघा सेकंड नंबरलाच ऑप्शन दिलेला आहे. प्लेन टेक्स्ट कंटेंट कंट्रोल या कंट्रोलच्याच ग्रुपमध्ये इथं ऑप्शन तो दिलेला आहे. तर इथून तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट, G9, G10, G11 व G12 या सेलमध्ये अनुक्रमे 6,000, 12,000, 7,500 आणि 9,000 या व्हॅल्यूज इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे आहे. त्यानंतर G9 ते G11 या सेल रेंजमधील बेरीज आपल्याला कॅल्क्युलेट करा आणि फंक्शनचा उपयोग करून ती G15 या सेलमध्ये डिस्प्ले करा म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. तर यासाठी काय करायचं आहे बघा, G9ला क्लिक करायचं आहे. तर G9ला या ठिकाणी क्लिक करा. G9वर क्लिक केलं, यामध्ये आपल्याला 6,000 टाकायचे आहे. एंटर करा. त्यानंतर आपल्याला 12,000 टाकायचे आहे. एंटर करा. त्यानंतर आपल्याला 7,500 टाकायचे आहे. एंटर करा आणि त्यानंतर आपल्याला 9,000 टाकायचे आहे आणि त्यानंतर एंटर करायचं आहे. तर या सर्वांची बेरीज आपल्याला कुठं काढायचं आहे, G15मध्ये. तर G15मध्ये आपल्याला पहिले क्लिक करा. आता G15मध्ये क्लिक केल्यानंतर पुन्हा तो प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. काय म्हटलेलं आहे बघा, पूर्ण याची आपल्याला बेरीज काढायची नाही. याच्यात दिलेलं आहे G9 ते G11. G9 पासून तर G11 पर्यंतच काढायची आहे म्हणत आहे. तर इथं 12 पर्यंत दिलेलं आहे. तर 12व्याचं याचं आपल्याला टोटल त्यामध्ये घ्यायचं नाही, फक्त या 3च याचं घ्यायचं आहे. तर व्यवस्थित तो प्रश्न वाचायचा आहे. तर G15मध्येच क्लिक करा. त्यानंतर आपल्याला इथे ॲटोसमच्या डाऊन एरोवर जा. सम फंक्शन्स घ्या. G9 पासून तर G12 पर्यंत म्हणजे 11 पर्यंत सिलेक्शन करा आणि त्यानंतर एक एंटर बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता या ठिकाणी आपलं टोटल निघालेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे सायन्स या विषयाचे एकूण मार्क कॅल्क्युलेट करा आणि रिझल्ट K23 सेलमध्ये डिस्प्ले करा म्हणत आहे. तर सायन्स या विषयाचे एकूण मार्क कॅल्क्युलेट करायचे आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचे म्हटलेलं आहे. कुठं करायचं आहे, K23मध्ये. तर कॉलमचा K घ्या आणि रोचा इकडून 23 घ्यायचा आहे. तर K23मध्ये इथं क्लिक करा. त्यानंतर आपल्याला K23मध्ये क्लिक केलं, टोटल काढायचं आहे. टोटल काढण्यासाठी त्यातून आपल्याला ॲटोसमच्या डाऊन एरोवर जा. सम फंक्शन्स घ्यायचं आहे आणि जेवढे मार्क्स आहे 84 पासून तर कुठपर्यंत आहे 84 पासून तर इथं 50 पर्यंत संपूर्ण मार्क आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचे आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर एक एंटर बटनावर क्लिक करा. तर टोटल निघालेला आहे त्या ठिकाणी आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दिलेल्या टेक्स्टला लोअर राईट पासून स्ट्रेच अप्लाय करा म्हणत आहे. तर दिलेल्या टेक्स्टला म्हणत आहे, तर दिलेल्या टेक्स्टला म्हटलं तर याला सिलेक्शन करायचं आहे. सरळ याला सिलेक्शन करा. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. मोरवर जा. या मोरच्या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर याच्यात नाही आहे ते मोर एंट्रन्स इफेक्टमध्ये जायचं आहे.
त्यानंतर बघा या मॉडरेटच्या ग्रुपमध्ये त्यातनी स्ट्रेच दिलेला आहे, तर याच्यातनी स्ट्रेचवर क्लिक करा. त्यानंतर स्ट्रेचवर क्लिक केलं, त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्याचा इफेक्ट कोणता सांगितलेला आहे, आपल्याला इफेक्ट सांगितलेला आहे, कोणता सांगितलेला आहे, लोअर राईटपासून सांगितलेला आहे. तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि फ्रॉम राईट हा इफेक्ट यातून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, कॅलेंडरमध्ये 22 फेब्रुवारी 2011 ते 15 मार्च 2011 पर्यंत NCC कॅम्प या विषयाची इव्हेंट सेट करा म्हणत आहे. इव्हेंट सेट करण्यासाठी न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंटमध्येच जायचं आहे. इथे काय चालू आहे, अपॉइंटमेंट या ठिकाणी जर ऑलरेडी इव्हेंटवर जर क्लिक जर केलं तर आता इथे काय झालेलं आहे, इव्हेंट झालेला आहे. तर त्यामध्येच आपल्याला ती माहिती संपूर्ण टाकायची आहे. पहिले इव्हेंट बनवून घ्या. डेट दिलेली आहे, पहिली डेटमध्ये आपल्याला डेट टाकायची आहे. दुसरी डेट दिलेली आहे, तर दुसरी डेटसुद्धा कॉपी करा Ctrl+C आणि दुसरी डेट आपल्याला एंड डेटमध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर इव्हेंट म्हटलेलं आहे, तर जे दिलेलं आहे त्याला कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे, जो सब्जेक्ट दिलेला आहे तो. त्यानंतर सेव्ह अँड क्लोज बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रॅक्टिकलचा प्रश्न बघा. दिलेल्या वेब पेजमध्ये एक नवीन लिंक इन अकाउंट तयार करा म्हणत आहे. तर अकाउंट तयार करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, तर याचं उत्तर ऑप्शन 2 असणार आहे. व्यवस्थित पाहून घ्या. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण प्रॅक्टिकलचे प्रश्न सोडवणं झालेले आहे. त्यानंतर आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर पहिला ऑब्जेक्टिव्ह बघा, लेवल 1 मधला. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन जर असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर बघा पहिला प्रश्न, कीबोर्डवरील ज्या कीजवर बाण दर्शवलेले आहे त्या कीजना डॅश डॅश असे म्हणत आहे. तर त्यांना आपण काय म्हटल्या जाते, नेव्हिगेशन कीज म्हटल्या जाते. तर नेव्हिगेशन कीजवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. शिकण्यामध्ये चांगल्या प्रकारचे सातत्य राखण्यासाठी कोकोनेट AI कशा प्रकारे वापरले जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर पर्सनलाइज कोडी आणि फ्लॅश कार्ड तयार करून हे त्याचं उत्तर आहे. वेब डेव्हलपमेंटमध्ये तांत्रिक प्रगतीचे एक लाभ कोणते आहे म्हणत आहे. तर तांत्रिक प्रगतीचे वेब डेव्हलपमेंटमध्ये कोणते एक लाभ आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे, तर वाढलेले वेब उपस्थिती आणि नोकरीची संधी हे त्याचं उत्तर असणार आहे. डॅश डॅश हे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात म्हणत आहे. तर काय वापरले जाते, तर यासाठी आपण फोल्डर वापरले जाते. विकिपीडियावरील एका लेखाची सुरुवात खाली दर्शवलेली आहे, हे काय वर्णन करते म्हणत आहे. तर हे काय वर्णन करते बघा, तर हे P2P आहे. त्यानंतर सबमिट करा. ग्राम कव्हरमधील कोणत्या AI फीचरमुळे ग्रामीण युजर्सना त्यांच्या दाव्याविषयी आणि विमा पॉलिसीबद्दलच्या सर्वसमावेशक तपशिलांचा इन्स्टंट ॲक्सेस मिळतो म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर काय असणार आहे बघा, तर याचं उत्तर असणार आहे बिहेवियरल ट्रॅकिंग आहे. अशा प्रकारे आपलं पहिलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे लेवल 1 मधलं. आता आपल्याला लेवल 2 मधले ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे आहे. तर यामधला पहिला प्रश्न बघा, सार्वजनिक नेटवर्कशी कनेक्ट झाल्यावर कोणीही तुमच्या फाईल्सवर प्रवेश किंवा बदल करू शकणार नाही. यासाठी तुम्ही काय करावे म्हणत आहे. तर यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर याचं उत्तर तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये फाईल शेअरिंग फीचर्स बंद करा हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. खालीलपैकी कोणते IoT मध्ये रोजच्या वस्तूचे उदाहरण नाही म्हणत आहे. तर याचं कोणतं उदाहरण आहे बघा, तर याचं उत्तर एअर कंडिशनर आहे. पिक्सल हे एक वैशिष्ट्यपूर्ण AI पॉवर्ड सर्च टूल म्हणून कोणत्या कारणामुळे ओळखले जाते म्हणत आहे. तर हे बघा, तर हे एक स्टॉक इमेजेस जनरेट करते. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. ऑपरेटिंग सिस्टीमद्वारा पुढीलपैकी कोणत्या सुविधा दिल्या जातात म्हणत आहे. तर यामध्ये बघा आपल्याला युजर इंटरफेस मिळतो, ब्राउझिंग मिळतो आणि सर्फिंगसुद्धा मिळतो. तर याचं उत्तर बघा, सॉरी याचं उत्तर युजर इंटरफेस असणार आहे.
वर्ड प्रोसेसर, इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट, डेटाबेस मॅनेजर्स व ग्राफिक प्रोग्राम्सच्या सर्व गोष्टी या डॅशच्या प्रकारात मोडतात म्हणत आहे. तर या सर्व काय असणार आहे? ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स असणार आहे. कुठल्या नेटवर्क टोपोलॉजीमध्ये केंद्रीय नेटवर्क स्विच असतो जो संवेदनाचा उद्दिष्ट प्राप्तकर्त्यापर्यंत पोहोचवतो म्हणत आहे? तर याचं उत्तर स्टार नेटवर्क आहे. त्यानंतर बघा आपल्याला लेव्हल 3 मधले प्रॅक्टिकल ऑब्जेक्टिव्ह सोडवायचे आहेत 3 शेवटचे. खालीलपैकी कोणतीही वायरलेस कनेक्शनसाठी प्राथमिक तंत्रज्ञान नाही म्हणत आहे? तर वायरलेस कनेक्शनसाठी तर फायबर ऑप्टिक आहे. संपूर्ण कॉम्प्युटर सिस्टम ही युजर कार्यपद्धती, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि डेटा मिळून बनलेली असते म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. V2020 नियम यासाठी वापरला जातो म्हणत आहे. तर वरीलपैकी सर्वच आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण पेपर सोडवणं झालेलं आहे. संपूर्ण पेपर सोडवणं झाल्यानंतर आपल्याला इथे एंड एक्झामिनेशन नावाचं एक ऑप्शन दिलेलं आहे. तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. येस बटनावर क्लिक करा, पुन्हा येस बटनावर क्लिक करा, पुन्हा येस बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं आता पाहूया आपल्याला किती मार्क्स त्यामध्ये मिळालेले आहेत. तर या ठिकाणी बघा आपल्याला 50 पैकी 42 मार्क्स याच्यातनी मिळालेले आहेत. तर यामध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये 15 पैकी 9 मार्क मिळालेले आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये 35 पैकी 33 मार्क्स यामध्ये मिळालेले आहे. आता जे प्रश्न चुकलेले आहे ते मी त्याचं उत्तर तुम्हाला सांगणार आहे. तर विकिपीडियावरील एका लेखाची सुरुवात खाली दर्शवलेली आहे. हे काय वर्णन करते म्हणत आहे? तर याचं उत्तर FTP होतं. त्यानंतर ग्राम कव्हरमधील कोणत्या AI फीचरमुळे ग्रामीण युजर्सना त्यांच्या दाव्याविषयी आणि विमा पॉलिसीबद्दलच्या सर्वसमावेशक तपशिलांचा इन्स्टंट ॲक्सेस मिळतो म्हणत आहे? तर याचं उत्तर होतं बघा क्लाउड बेस्ड AI डॅशबोर्ड हे त्याचं उत्तर होतं. त्यानंतर खालीलपैकी कोणते IoTमध्ये रोजच्या वस्तूचे उदाहरण नाही म्हणत आहे? तर पारंपरिक पुस्तक होतं. पेक्सल हे एक वैशिष्ट्यपूर्ण AI पासवर्ड टूल म्हणून कोणत्या कारणामुळे ओळखले जाते म्हणत आहे? तर याचं उत्तर संपूर्णतः नवीन AI पॉवर्ड इमेजेस जनरेट करते हे त्याचं उत्तर होतं. तर हे आपले प्रश्न चुकलेले होते. आणि 2020चा नियम कोणता आहे म्हणत आहे? तर याचं उत्तर डोळ्यावर ताण होता हे त्याचं उत्तर होतं करेक्ट. हा एक प्रश्न चुकलेला आहे आपला. पेज फिट करायचा. आणि एक चुकलेला होता. तर अशा प्रकारे आपले बाकी संपूर्ण प्रश्न बरोबर आलेले आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.